तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज आपण एक नवीन व्लॉग्स बकरीद निमित्त भरपूर असे बाजार आपण फिरलो. मिरज असेल, रायबाग असेल, कराड, आटपाडी असे एक ना आपण अनेक बाजार फिरलो. आणि असेच भटकंती करत असताना आम्ही पोचलो नेहरूनगर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे. आणि उत्कृष्ट असं शेळीपालनातील आदर्श गाव म्हटलं जर गेलं तर वावगं ठरणार नाही. असं सुंदर नियोजन एकंदरीत असतं ह्या गावाचं. आणि सुंदर शेळीपालन कसं केलं जातं हे नेहरूनगरमध्ये कळतं. एकंदरीत तिथे फिरण्याचा योग आला आणि सुंदर असं नियोजन मित्रांनो. कारण जास्त सुविधा वगैरे काही नाहीत. मोठमोठे शेड बकऱ्यांची असं काही नाही. साधं तुम्ही पाहू शकता, साधी ताडपत्री नाही तर बॅनर वगैरे मारून लहानच्या लहान जागेमध्ये जास्तीत जास्त शेळ्या बकरी वगैरे पाळली जातात. खास करून ईद पर्पजसाठी बोकडं तयार करण्यामध्ये या गावचा हात कोणीच महाराष्ट्रामध्ये धरू शकणार नाही. कर्नाटक रायबाग नंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेलं नेहरूनगर, जिल्हा सांगलीमधील हे एक छोटंसं गाव. प्रत्येक घरासमोर तुम्हाला 10-15 बकरी हमखास दिसणार. खच्ची बकरी जास्त करून सांभाळली जातात. आणि छोट्याशा शेडमध्ये एक उत्कृष्ट असं नियोजन लागलेलं तुम्हाला पाहायला इथे भेटेल. बकरीच्या जर तुम्ही अगोदर त्या गावाला भेट दिली 1-2 महिन्या पहिले तर तुम्हाला नक्कीच तिथं कमीत कमी 200 ते 300पर्यंत बकरी तुम्हाला पाहायला मिळणार. लहान लहान पिल्लं बाजारातून आणली जातात. अर्धा आणतात आणि सांभाळून त्यांना धष्टपुष्ट करून बकरीच्या वेळी विकली जातात. आणि 2-3 महिने अगोदरच ह्यांचं बुकिंग झालेलं असतं. या गावात लांब लांबवरून लोक भेट देत असतात. कोल्हापूरवरून, कराड, सातारा, सांगली अशा विटा अशा एक ना एक भागातून लोक इथं येऊन बुकिंग करून जातात. आणि ही लोक बकरीतपर्यंत ती बकरी सांभाळण्याचं काम करतात. तुम्ही ₹1 जरी ह्यांना इसारत दिली तरी पण ही लोक प्रामाणिकपणे तो ₹1 घेऊन त्या बकऱ्याचं बुकिंग करतात. आणि ते बकरं परत कोणालाच विक्री होत नाही. एवढा विश्वासू व्यवहार असतो. आणि जास्त किंमत लोकही सांगत नाहीत. बकरा जर तुम्हाला 35,000ला द्यायचा असेल तर 40-45 किंमत सांगितली जाते. आणि तेवढ्या कमी ह्याच्यात हा सौदा फिक्स होतो. जास्त सांगत नाहीत आणि जास्त कमी पण करत नाहीत. असा हा एकंदरीत या गावचा रूल आहे. आणि मला इथली एक पद्धत आवर्जून आवडली की प्रत्येक शेडला तुम्ही गेला, प्रत्येक ह्याला गेला तर जास्त असं खास असं नियोजन नाही आहे. बकरी एकंदरीत सगळी एका जागी बांधली जातात. आणि सगळ्या बकऱ्यांना तुम्ही चित्रात पाहू शकता द्राक्षाचा पाला दिला जातो. द्राक्षाचा पाला बकरी पोट भरून खातात. आणि बाकी वगैरे भरड वगैरे असेल त्याचं काही ते नियोजन मी विचारलं नाही. पण जास्त करून द्राक्षाचा पाला दिला जातो. कारण सांगली जिल्हा तुम्हाला माहीतच आहे की द्राक्षासाठी खास करून प्रसिद्ध आहे. आणि सगळीकडे द्राक्षाच्या बागा वगैरे आहेत. त्यामुळे चारा मुबलक प्रमाणात भेटतो. आणि खास करून मी पाहिलं तर जमिनीवर पण आथरला जातो. कारण जमिनीवर बकरी जास्त करून खाणे पसंत करत नाहीत. वास वगैरे पण इथल्या बकरी त्याला अपवाद आहेत. त्यांना जमिनीवर वगैरे पसरून टाकला जातो. आणि तो पाला सवयीमुळे खाताना दिसतात. जास्त करून मोठी शेड नाही आहेत ताडपत्री वगैरेची, किंवा एखादं शेड पत्र्याचं असतं पण चारोबाजूनं मोकळं असलेलं शेड असतात. शेड वगैरेवर खर्च कमी आणि बकऱ्यांवर जास्त
मालवर जास्त खर्च केला जातो असं हा एकंदरीत चित्र पाहायला इथे भेटतं. आणि तुम्ही ज्या शेडवर जर गेलात आणि त्या शेडचं जर बुकिंग सगळं झालं असेल, सगळी बकरी विक्री झाली असेल, तर त्या गावामध्ये नक्कीच एक चांगली गोष्ट पाहायला भेटली की तिथले गृहस्थ ज्याची बकरी विकायची शिल्लक आहेत त्या लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जातात. व्यवहार ठरवण्यासाठी मध्यस्थी करतात. ना कुठला मोबदला घेतात, ना कुठली अपेक्षा ठेवतात. एकमेकाला मदत करण्याची. आपलं बकरं विकलं गेलं आहे म्हणून दुसऱ्याचं विकू नये अशी एकंदरीत परिस्थिती असताना, एकमेकावर जळण्याची भरपूर कारणे असताना हे गाव त्याला अपवाद आहे. लोक एकमेकाची बकरी दाखवतात. विविध शेडला तुम्ही जर एकाला जरी पकडून गेला तर ती तुम्हाला भरपूर अशी शेड तुम्हाला दाखवतील. हे शेड तुम्ही पाहू शकता. वर काहीच नाही ना, फक्त ओढणी वगैरे बांधलेले आहेत, साड्या वगैरे बांधलेलं शेड आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन आहे. तुम्ही बकरीच्या 1-2-3 महिने पहिले या गावाला भेट द्या. तुम्हाला एक चांगल्या प्रकारची बकरी पाहायला मिळणार, कमी किमतीमध्ये आणि चांगल्या वजनाची आणि सुंदरतेमध्ये तितकीच चांगली. कर्नाटकातील रायबागपेक्षा महाराष्ट्रातील हे नेहरू नगर नक्कीच भविष्यात शेळीपालनामध्ये अग्रेसर आणि सुंदर त्याचं एक प्रतीक आहे. आणि चांगलं एक नियोजन आणि उत्कृष्ट असं नियोजन केलं जातं. लोक पण प्रेमळ आहेत, जास्त दर वगैरे सांगत नाहीत, पाहुणचाराला वगैरे चांगले आहेत, बोलणं वगैरे चांगलं आहे आणि लोकांचा स्वभाव पण चांगला आहे. त्यामुळे व्यवहार झालेले तुम्हाला पाहायला भेटतात. सांगली, कोल्हापूर आणि कराडची लोक रमजान ईदनंतर येऊन भरपूर असं बुकिंग करतात आणि बकरे घेऊन ठेवतात आणि ईदच्या एक 10-15 दिवस आधी बकऱ्यांची येऊन घेऊन जातात. असा हा एक गाव जे शेळीपालनात मित्रांनो नक्कीच अग्रेसर आहे आणि प्रगती करत आहे. थोड्या वेळेत, थोड्या खर्चात शेतीबरोबरच ही लोक शेळीपालन हा व्यवसाय करतात आणि वर्षाकाठी लाखोचं उत्पन्न मिळवताना आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर त्या गोष्टीमध्ये यश मिळतच असतं आणि शेळीपालन हा भविष्यात एक चांगला फायदा करून देणारा व्यवसाय सध्या ट्रेंडिंगला आहे. आणि या बकरीला चांगल्या दामामध्ये बकरी विकली गेलेली आहे. 30,000च्या वरच यंदा बकरी सगळी विकली गेलेली आहेत आणि भविष्यात पण याला चांगला दाम येणार आहे. तुम्ही कटिंग मार्केटसाठी करा, नाही तर बकरी पर्पजसाठी करा. भविष्यात याला चांगले दिवस आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, आभारी आहे. असंच प्रेम राहू दे.